आणि पुढची अपडेट बीडमधून बीडच्या परळीमध्ये वाल्मिक कराड याच्या समर्थकांचा ड्रामा सध्या पाहायला मिळतोय। परळीतील टॉवरवर चढून वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। वाल्मिक कराड याला न्याय देण्याची मागणी करत हे आंदोलन सुरू आहे। परळी पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांनी घोषणाबाजी सुद्धा सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरू आहे। पोलीस स्टेशन बाहेर परळीतल्या पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलेला आहे आंदोलनकर्त्याला। वाल्मिक कराड याला न्याय द्यावा अशी मागणी खरतर केली जाते। हा ड्रामा या ठिकाणी सुरू आहे आंदोलनकर्त्यांचा। आपण ही 4 दृश्य सध्या पाहतोय। वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये नुकतंच आणलेलं होतं। समर्थकांनी त्याच्या समर्थनार्थ टायर सुद्धा जायलेत। सोबतच वाल्मिक कराड याचे समर्थक टॉवरवर चढलेले होते त्यावेळीची ही दृश्य आणि वाल्मिक कराड याच्या आईचा पोलीस ठाण्याबाहेर हा ठिय्या सुरू आहे। बीडच्या परळीमधली ही दृश्य टॉवरवर चढून आंदोलनकर्त्यांनी वाल्मिक कराड याला न्याय द्यावा असा करता ड्रामा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, काय सध्याची परिस्थिती आहे? कारण वाल्मिक कराड याचे समर्थक एकवटलेले आहे, ड्रामा त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सध्याची काय परिस्थिती? समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात हे आंदोलन सुरू आहे। त्याबरोबरच पोलीस ठाण्यासमोर देखील हजारो समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलंय। वाल्मिक कराडला न्याय द्यावा, राजकीय हेतूने हे सर्व आंदोलन केलं जात आहे असा हे सर्व आरोप केले जात आहेत असा आरोप आता कराड समर्थकांनी केला असून त्यानुसार आता प्रशासनाला देखील निवेदन दिलं जाणार आहे। सध्या तरी या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच उद्या आपण नुकतंच पाहिलं की वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। पुढची नेमकी काय प्रक्रिया त्या ठिकाणी असेल? नक्कीच वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे। या ठिकाणी आता युक्तिवादाला देखील सुरुवात झाली असून वाल्मिक कराडला आणखी 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील शिंदे यांनी केली आहे। वाल्मिक कराडनं एवढी संपत्ती कुठल्या गुन्ह्यातून कमवली, कुठल्या मार्गाने कमवली, त्याचे सोर्स काय आहेत हे देखील तपासायचं आहे। तसेच या प्रकरणाची जी सखोलपणे चौकशी करायची आहे त्यासाठी 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी आता सरकारी वकिलाकडून करण्यात आली आहे। आता त्यावर वाल्मिक कराडचे वकील देखील युक्तिवाद करत असून आता न्यायालय यावर काय निर्णय देते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारी वकील शिंदे जे आहेत ते देखील युक्तिवाद करत असून वाल्मिक कराडच्या बाजूने ॲडव्होकेट ठोंबरे हे बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। हो, नक्कीच उदय परळी पोलीस स्टेशन बाहेरची नेमकी काय परिस्थिती आहे? कारण वाल्मिक कराड याची आई त्या ठिकाणी उपस्थित दिसते, ठिय्या तिनं मांडलेला आहे, तिचं नेमकं काय म्हणणं आहे, तिथली काय परिस्थिती? नक्कीच परळीत जे आंदोलन सुरू होतं ते सकाळी सुरू झालं। वाल्मिक कराडच्या आई ज्या आहेत त्या पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या देत बसल्या होत्या। त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थक देखील एकवटले होते। पोलीस ठाण्याबरोबर बाहेर हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे परळी शहरातील जो मुख्य चौक आहे राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसर त्या ठिकाणी देखील आंदोलक एकत्र आले आणि त्या ठिकाणी देखील टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं। काही आंदोलकांनी या ठिकाणी टायर देखील जाळले रस्त्यावर, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत हे टायर विझवले असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे। तरी देखील वाल्मिक कराडला न्याय द्यावा या मागणीसाठी आता त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच उदय, कोणकोणत्या बीडच्या परळीमधल्या ठिकाणी जे समर्थक आहेत वाल्मिक कराडचे ते एकवटलेले आहेत आणि पोलीस त्यांना कशा प्रकारे आवरण्याचा सध्या प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे? नक्कीच फक्त केवळ परळीमध्येच हे आंदोलन सुरू असून परळीच्या 2 ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर काही महिला ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत, तसेच समर्थक देखील एकवटले आहेत। याबरोबरच वाल्मिक कराडच्या आई देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, ठिय्या आंदोलन। वाल्मिक कराडच्या आईने जी प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये माझ्या मुलावर राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत आणि न्याय द्यावा अशी मागणी केली होती। तर दुसरीकडे समर्थक जे आहेत ते परळी शहरातील मुख्य चौक असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकवटले होते आणि त्या ठिकाणी देखील आंदोलन सुरू होतं। आता हे जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर परळी शहरातील तसेच परिसरातील पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। याबरोबरच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी संवेदनशीलता आहे किंवा ज्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते किंवा परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच आता पोलीस बंदोबस्त वाढवताना आपल्याला पाहायला मिळते। हो, नक्कीच उदय याआधी सुद्धा वाल्मिक कराडनं अनेकांना धमक्या दिलेल्या होत्या, त्या संदर्भात सुद्धा युक्तिवाद सुरू आहे अशी माहिती मिळते। त्या संदर्भातले अपडेट्स।
नक्कीच वाल्मिक कराडचं कनेक्शन संतोष देशमुख यांच्या हत्येशी आहे का हे तपासण्यासाठी आता हे सर्व कोठडी मागितली जात आहे। या प्रकरणात आरोप देखील झाले होते, तसा जबाब देखील देशमुख कुटुंबियांनी दिल्याचं चर्चेत समोर आलेलं आहे आणि आता त्या दिशेने पोलीस सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी हे थोड्या वेळापूर्वीच न्यायालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्या बाजूने त्यांच्या हाती जे पुरावे आहेत ते न्यायालयात मांडण्यात आले आहेत। हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का, खंडणी प्रकरणात नेमका कशा पद्धतीने संबंध होता आणि वाल्मिक कराडची ही जी संपत्ती आहे ती नेमकी कोणत्या मार्गाने कमवली आहे, या सर्व बाबींचा तपास करायचा असून त्यासाठी 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आता यावर न्यायालय कसा निर्णय देते, काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, नक्कीच उद्या आपण पाहिलं सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे, कशा प्रकारे युक्तिवाद सुरू आहे, कारण पोलीस एकीकडे मागतायत की कोठडी वाढवून मागण्याची आणि वाल्मिक कराड याची संपत्ती ही भारताबाहेर असल्याची सुद्धा माहिती मिळते। नक्कीच आपण जर बघितलं तर या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते फरार होते आणि ते फरार असतानाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी या फरार आरोपींची संपत्ती सील करण्याचे आदेश दिले होते, जप्त करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली होती। त्यावेळी 100हून अधिक खाते जे आहेत ते सीज करण्यात आले होते। तसेच जे आरोपी आहेत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड संबंधित बँकांना देऊन त्या आधारे हे खाते सीज करण्यात आले होते। आता ती जी कारवाई आहे ती सुरूच आहे अद्याप आणि संपत्ती खंडणीचा आरोप असल्याने वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ती कुठल्या मार्गाने आली आहे, काय त्याच्या पाठीमागचं सोर्स आहेत हे देखील तपासायचं असल्यानं आता ही पोलीस कोठडी मागितली जाते। तसेच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का हे देखील तपासलं जाणार असून त्यासाठी ही पोलीस कोठडी मागितली जात आहे। आता सरकारी पक्षाचे वकील ज्या पद्धतीने युक्तिवाद करत आहेत त्याबरोबरच वाल्मिक कराडचे जे वकील आहेत आरोपीचे ते देखील या प्रकरणात युक्तिवाद करत असून आता न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन तसेच तपास अधिकाऱ्यांनी जे पुरावे मांडले आहेत ते विचारात घेऊन यापुढील निर्णय देतील असं दिसतंय। हो, नक्कीच उद्या आपण पाहिलं बीडच्या परई पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराड याची आई सुद्धा आहे जी ठिय्या मांडून बसली आहे। तिने सुद्धा मागणी केली की माझ्या मुलाला न्याय द्यावा। या मागणीकडे परेकर नेमकं कसं बघतायत? उद्या माझा आवाज येतोय? उद्या आपण पाहतोय की खरं तर परई पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत। यामध्ये मुख्य म्हणजे वाल्मिक कराड याची आई आहे जी मागणी करते की माझ्या मुलाला न्याय द्यावा, त्यांनी काही केलं नाहीये। या तिच्या मागणीकडे परेकर नेमकं कसं बघतायत? हा, नक्कीच आपण तर सध्या या ठिकाणी बघतोय की समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने एकवटले आहेत। आता यामध्ये हे जे समर्थक आहेत ते परळी आणि शहर आणि परिसरातीलच आहेत, त्यामुळे या आंदोलनात मोठी गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। आता एकंदरीतच या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते सर्व कराड समर्थक आहेत, त्यामुळे आता हे किती वेळ ठिय्या देतात आणि कशा पद्धतीने आपली मागणी प्रशासनापुढे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, नक्कीच उदय, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडच्या परईमधली हे दृश्य अनेक ठिकाणी खरं तर वाल्मिक कराड यांच्या समर्थकाचा हा ड्रामा त्या ठिकाणी सुरू आहे। एका ठिकाणी आपण पाहिलं तर परईतील टॉवरवर चढून वाल्मिक कराड याचे समर्थक एकवटलेले आहेत। दुसऱ्या ठिकाणी परई पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे।